नमस्कार मैत्रिणींनो, स्वयंपाकाची कला विथ कल्याणी या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत फणसाची भाजी। तर ती फणसाची भाजी कशी करायची तर ती मी तुम्हाला आज दाखवते। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं आहे की हा फणस आपण चिरून घ्यायचा आहे आणि ह्या सुरीला काय करायचं, थोडंसं तेल लावायचं आणि मग तेल लावूनच हे चिरायचं, म्हणजे त्याच्या आतमध्ये जो चीक असतो ते फणस आपल्या ह्याला चिटकत नाही। तर थोडंसं हाताला पण तेल लावून घ्यायचं, म्हणजे काय होतं आपल्या हाताला ते चिटकत नाही। आता हे बघा, ह्याचं जे साल असतं की नाही वरचं, हे साल असं सगळं काढून टाकायचं। हा चीक दिसतोय तो चीक म्हणजे आपल्या हाताला चिटकत नाही। तेल लावलेलं असलं ना हाताला सुरीला की मग ते आपल्याला चिटकत नाही हाताला। तर त्याप्रमाणे हे असं सगळी पहिल्यांदा ही सगळी साल जी आहे तर ही सगळी साल आपण आधी काढून घेऊया। सगळं याचं साल वगैरे काढून घेतलेलं आहे। आता हे आपण असं त्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये ह्या ज्या बिया असतात की नाही, या कोवळ्या असतात, या तुम्ही अशाच ठेवल्या तरी त्या चांगल्या लागतात। त्या खाल्ल्या गेल्या तरी काही फरक पडत नाही, छान लागतात उलट त्या। आणि हे मधलं जे दिसतं की नाही हे असं थोडंसं काढून टाकायचं, त्याचा तो दांडामधला हे असतो तर ते थोडंसं असं चिरून काढून टाकायचं। आणि या ज्या फोडी आपण करणार आहोत तर त्या फोडी कशा करायच्या की आपल्याला लहान मोठ्या कशा हव्यात, आवड आहे त्याप्रमाणे आपण त्या फोडी करायच्या। हे असं काढून टाकायचं। या अशा पद्धतीने आता आपण सगळा फणस असा चिरून घेऊया आणि मग तिथून पुढं ते फणसाच्या फोडी कशा शिजवायच्या ते मी तुम्हाला दाखवते। आता हे बघा, हे जे आपण असं कापून घेतो की नाही, ह्या जो मधला भाग आहे की नाही फणसाचा, हे असं मधलं दिसतं। तर हे जेव्हा आपण हा फणस कापतो ना, आणि हा कच्चा फणस आहे, ते कापल्यानंतर हवेशी संपर्कात आल्यानंतर ते थोडंसं काळं पडतं। त्यामुळं असं नाही समजायचं की हा फणस खराब आहे, ते थोडं खराब म्हणजे खराब नसतं, ते फक्त ते हवेच्या संपर्कात आल्यानंतर हा भाग तेवढा काळा पडतो। आता हे बघा, हे आपल्या अशा फोडी सगळ्या चिरून झालेल्या आहेत। अर्धा किलोचा फणस होता तो छोटा, आणि हा असा आपला फणस असा चिरून झालेला आहे। आता ह्या फोडी स्वच्छ धुवायच्या 2 पाण्याने, आणि त्यानंतर आपण कुकरला भाजी कशी बटाटे वगैरे उकडतो की नाही, तसं कुकरच्या डब्यामध्ये या फोडी टाकायच्या, थोडंसं पाणी घालायचं आणि त्याला हळद आणि मीठ लावायचं। हळद आणि मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, आणि 2 ते 3 शिट्ट्या त्याच्या करून घ्यायच्या आणि ते शिजवून घ्यायचं। आणि शिजवून घेतल्यानंतर मग आपण ते फोडणीला घालणार आहोत। तर चला आता आपण ह्याला कुकरमध्ये शिजायला ठेवूया। हे बघा, आता आपण ह्या फणसाच्या फोडी आहेत कुकरमध्ये आपण शिजवून घेतल्यात 3 शिट्ट्या करून। त्यानंतर त्याला आपल्याला लागणार आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे मी। ओलं खोबरं आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो 1 चिरून घेतलेला आहे, आणि कढीपत्ता आहे, आणि वरून गार्निशिंगला कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सगळं आपलं तयार आहे। आपण आता फोडणीला टाकूया आणि मग मसाल्यांचं मी तुम्हाला फोडणीला टाकताना दाखवते। हे पहा, आता मी आज बाहेर शूट करते, मी किचनमध्ये काही आज शूट करत नाही आहे। आता काय करूयात आपण, मी इथं कढई इंडक्शनवर ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालते। तापलेलं आहे, तेलामध्ये आता मी मोहरी टाकते आणि तेल छान तापून देऊन मोहरी तडतडून द्यायची। त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला, आता टाकायचा कांदा छान असा परतवून घ्यायचा।
आणि आलं लसणाची पेस्ट नेहमी कांदा टाकल्यानंतर टाकायची, कारण आधी जर टाकली तर त्याच्यातला लसूण करपतो. म्हणून आलं लसणाची पेस्ट कांदा टाकल्यानंतरच टाकायची नेहमी. आता थोडासा हिंग. आता आपण काय करू, टेम्परेचर थोडंसं कमी करू द्यायचं. आणि टाकलं ह्याच्यामध्ये टोमॅटो. हे पहा, टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला छान कांदा आणि टोमॅटो असं छान परतवून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो तो एकजीव होऊन जातो त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हे भाजलेला कांदा आणि भाजलेली कोथिंबीर, भाजलेलं कांदा आणि खोबरं आणि थोडी कोथिंबीर पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे. असं हे वाटण आहे. तर ते वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकलं, असं छान परतवून घ्यायचं. आता हळद अगदी थोडी घालायची, कारण आपण फणस शिजवताना हळद घातलेली आहे. आता ही लाल मिरची पावडर आहे. माझ्याकडं बॅडगी आणि काश्मीरी लाल मिरची पावडर एकत्रच असते, मग मी तशी टाकते. त्यानंतर हा आमचा घरचा काळा मसाला आहे, तो टाकते. आणि हे छान मंद ह्याच्यावर तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं. आणि जर खाली करपायला लागलं असं वाटतंय तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं, म्हणजे मग काय होतं, तो मसालाही शिजतो आणि खाली आपलं कढईमध्ये करपतही नाही वाटण. आणि हे परतत असताना सुद्धा थोडीशी कोथिंबीर घालायची, त्याने काय होतं, चव खूप छान येते भाजीला. आता थोडंसं झाकण ठेवूया, म्हणजे त्याला तेल सुटेल. हे पहा किती छान वाटण आपलं, त्याला तेल सुटलंही छान. आणि हे असं वाटण नेहमी परतवताना वगैरे ना मंद गॅसवरच परतवायचं. आता मी हे इंडक्शनवर करते आहे, तुमच्याकडे इंडक्शन असेल तरी करू शकता, गॅस असेल तर गॅस पण बारीक गॅसवरच असं करायचं. हां, आता हे आपलं झालेलं आहे. आता आपण ते फणसाच्या फोडी ज्या आपण ज्या शिजवलेल्या आहेत तर त्या त्याच्यामध्ये टाकून घेऊया. असं छान परतवून घ्यायचं. आणि मीठ जे आपल्याला टाकायचं आहे तर ते आपण आधी चव घेऊन बघायची आणि त्याप्रमाणे मीठ टाकायचं, कारण आपण ह्याच्या फोडी ज्या शिजवलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये शिजताना आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळं नंतर ते पाहूनच आपण मीठ वरनं घालायचं आहे. आधी छान परतवून घ्यायचं, आधी एकत्र करून घ्यायचं चांगलं, आणि मगच करायचं, मीठ घालायचं आहे. आता आपण थोडंसं मीठ घालून त्याला वाफ काढू एक चांगली. आता आपण याच्यात मीठही घातले.
त्याला एक छान आपण एक हलवून घेऊ आणि एक वाफ काढूया चांगली. 3 ते 4 मिनटं ह्याला आपण वाफ काढूया. हे पहा, एकदम छान झाली भाजी. खूप भाजीचा मस्त घमघमाट सुटला आहे, मसाल्याचा वगैरे, कोथिंबिरीचा. एकदा त्या फोडी आपण शिजवून घेतल्या ना की भाजीला फोडणीला घालायला ह्याला वेळ लागत नाही. खूप छान झाली भाजी. आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे. आता ही आपण काढून घेऊ. हे पहा, आता मस्त ह्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि असं ओलं खोबरं टाकायचं. आपली भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही गरम गरम पोळीबरोबर, तांदूळाच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. नक्की करून बघा आणि मला सांगा की भाजी कशी झालेली आहे. तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही करा. तुमच्या घरातले पण सगळेजण म्हणतील की खूप छान झाली आहे भाजी म्हणून. आणि तुम्हाला माझं रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट द्यायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्की दाबा, म्हणजे मी नवीन नवीन रेसिपी आता टाकणार आहे त्या तुम्हाला लगेचच कळेल की कुठली रेसिपी अपलोड मी केलेली आहे.